IT क्षेत्रात गेली 16 वर्ष ते वेगवेगळ्या बँकिंग क्षेत्रामध्ये काम करत आहेत. मग ते नुसतं देशभर प्रभाग क्रमांक जोगेश्वरीमध्ये प्रभाग क्रमांक 19 जिथे सदानंद परब नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत त्याच प्रभागात ते राहतात. त्यांचे भाग्य आहे की एवढे चांगला हुशार व्यक्ती त्यांच्या प्रभागात राहत आहेत. हा आपले ते तर गेली 16 वर्ष ते बँकिंग विविध बँकिंग म्हणजे दुसऱ्या भारतातीलच नव्हे तर भारताबाहेरील बँकिंग मध्ये देखील त्यांनी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन या संदर्भात त्यांचं चांगलं मार्गदर्शन असल्या कारणाने बऱ्याचशा बँकांमध्ये त्यांनी काम पाहिलेलं आहे. आणि त्यांच्या सोशल मीडिया इतका स्ट्रॉंग सोशल मीडिया त्यांचं ते वापरतात की तेलंगणाचे मुख्यमंत्री KC राव आपणास खरोखर आश्चर्य वाटेल. आप पक्षाचे खरं म्हणजे आप पक्षाचे कार्यरत होते, आता नाही आहेत ते, पण IT सेलमध्ये आणि डिजिटल आणि सोशल मीडियामध्ये एकदम तज्ञ असल्या कारणाने तेलंगणाचे मुख्यमंत्री KC राव साहेब यांनी त्यांना त्यांच्या सोशल मीडियावर हेड म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. असे आमचे जयंत देशमुख आज या ठिकाणी उपस्थित आपल्या आता अमूल्य वेळेने आपल्या या ठिकाणी शिबिरास दिलेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी आजच्या या शिबिरातील दुसऱ्या सत्रात आपण मार्गदर्शन करावं. जयंत देशमुख. धन्यवाद नमस्कार साहेब. सर्वांना नमस्कार. प्रथमतः मी आपले आवडते आणि लाडके खासदार श्री रवींद्रजी वायकर साहेब यांचं मनपूर्वक आभार मानतो. मी 2 महत्वाचे विषय प्रेझेंट करणार आहे. एक तर सायबर फ्रॉड हा जो विषय आहे किंवा सायबर सिक्युरिटी, सायबर अवेअरनेस म्हणता येईल, सायबर प्रिव्हेन्शन याच्यावर मी बोलणार आहे. पण त्याच्या आधी अजून एक सर्वात महत्वाचा जो विषय आहे तो आहे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तुम्ही मागच्या 1 किंवा 2 वर्षापासून प्रत्येक व्यक्तीला कुठेतरी हे कानामध्ये आलं असेल की AI हे होत आहे, ते होत आहे. किती लोकांना AI हा सब्जेक्ट माहिती आहे किंवा AI हे नाव माहिती आहे आणि किती लोकांना माहिती नाहीये. तर मी AI काय आहे सर्वप्रथम त्याच्याबद्दल बोलणार आहे आणि AI बद्दल प्रत्येक व्यक्ती पूर्ण जगामध्ये का चर्चा करत आहे किंवा त्याच्यावर काम करत आहे त्याच्याबद्दल बोलणार आहे. आणि AI मुळे होणारे फायदे आणि AI मुळे होणारे नुकसान याच्यावर मी एक ब्रीफली कव्हरेज करणार आहे. तर सर्वप्रथम AI म्हणजे काय? AI चा लॉंग फॉर्म आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याचं अपोजिट असतं नॅचरल इंटेलिजन्स. नॅचरल इंटेलिजन्स म्हणजे नैसर्गिक बुद्धिमत्ता, जी आजच्या तारखेला माणसामध्ये किंवा मनुष्य जातीमध्ये जी बुद्धिमत्ता आहे ती जगामध्ये कुठल्याही प्राण्या किंवा वस्तूमध्ये नाहीये. बरोबर. परंतु मागच्या नोव्हेंबर 2022 मध्ये ChatGPT नावाचं एक अप्लिकेशन आलं. तुम्ही ऐकलं असेल. त्याच्यामध्ये इलॉन मस्क यांचं ते इनिशिएटिव्ह होतं, प्लस अजून एक सॅम अल्टमॅन हे एक त्यांचे होते. इलॉन मस्क बाजूला झाले काही कारणास्तव आणि ते नोव्हेंबर 2022 मध्ये जसं लॉन्च झालं पहिल्या आठवड्यामध्ये काही मिलियन युजर लोकांनी ते वापरणं सुरू केलं आणि पहिल्या महिन्यामध्ये काही करोडो लोक त्याच्यावर आले जगातले आणि एक हवा बनून गेला. मग लोकांना म्हणजे एवढ्या लवकर असं कधीच नव्हतं झालं. फेसबुकवरही लोक आले, गुगलवरही लोक आले, पण इट टूक टाइम, इट टूक सफिशियंट अमाउंट ऑफ पिरियड टू रीच. बट विदिन 1 मंथ काही करोडो लोक त्याच्यावर आले. तर हे का बरं झालं आणि ते काय होतं त्याच्याबद्दल मी थोडं कव्हरेज करतो. तर ChatGPT लॉन्च झालं. आजच्या तारखेला समजा तुम्हाला कुठल्या वस्तूची माहिती काढायची आहे तर तुम्ही काय करता? गुगलवर जाता, गुगलवर शोध लावता आणि नंतर मग सिमिलर तुम्हाला वेबसाईट येतात किंवा इन्फॉर्मेशन येते. आता तीच इन्फॉर्मेशन जर तुम्हाला स्ट्रक्चर्ड वेनी मिळाली, फॉर एक्झाम्पल मला बिझनेस करायचा आहे
मी जोगेश्वरीमध्ये या एरियामध्ये राहतो. माझा बजेट 50,000 रुपये आहे. मला 30 दिवसामध्ये एवढे युजर म्हणजे एवढे ग्राहक बनवायचे आहे. सो आय वॉन्ट द ऍक्शन प्लॅन फॉर दॅट. ChatGPT मध्ये तुम्ही एवढे लाईन टाकले तो पूर्ण तुम्हाला देऊन देईल बिझनेस आयडिया. त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक दिवसाला काय करायचं आहे, कुठले इनिशिएटिव्ह घ्यायचे, म्हणजे तुम्हाला शून्य नॉलेज आहे. मला गाण्यांचं शून्य नॉलेज आहे, परंतु मी 2 दिवसात वैकट साहेबांना डेडिकेटेड एक सॉन्ग बनवलंय, ते मी ऐकले. हा एआयचा चमत्कार. ठीक आहे, मी ऐकले. तुम्हाला आवडलं का ते तुम्ही सांगा. सो बेसिकली तुम्हाला काहीही माहिती नाही आणि त्यानंतर तुम्ही तिथे काही लिहिता आणि तुम्हाला पटकन माहिती भेटते, ही जादू आहे. हे तर फक्त म्हणजे लोक रिसर्च करायचे आधी महिने लागायचं रिसर्च करायला. आता तुम्ही मिनिटामध्ये रिसर्च करू शकता कुठल्याही विषयात. आणि हे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहे. प्रत्येक व्यक्ती व्हॉट्सअप यूज करतो. व्हॉट्सअपमध्ये मेटा आहे. व्हॉट्सअप हे फेसबुकनी टेक ओव्हर केलं. पहिले त्याच्या कंपनीचं नाव होतं फेसबुक, त्यांनी नंतर मग चेंज केलं मेटा. सो बेसिकली मेटा एआय जे आहे ते प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहे. ChatGPT सोडून द्या. लेट्स ओनली टॉक अबाउट मेटा. मेटामध्ये जा तुम्ही. मी बघितलेलं आहे की पॉलिटिकल जे ग्रुप्स असतात त्याच्यामध्ये रोज बर्थडे विशेष काय कुठला प्रोग्राम झाला त्याच्याबद्दल आपण माहिती व्यवस्थित टाकतो आणि ते ड्राफ्ट करायला तुम्हाला खूप वेळ लागतो. तुम्ही बरेच मला वाटते लोकसभेत बरेच लोक नगरसेवक आहेत तिथे आणि ते पत्र व्यवहार खूप जास्त प्रमाणामध्ये करतात. BMC सोबत, लिगल ऑथॉरिटी सोबत, पोलिसांसोबत. आणि प्रत्येक जर तुम्ही पत्र लिहत असाल त्याच्यामध्ये कंटेंट वेगळा असतो, त्याच्यामध्ये विचार करावा लागतो, त्याच्यामध्ये तुमचा जास्तीत जास्त वेळ जातो. पण मी जर म्हटलं की तुम्ही हे एका मिनिटात करू शकता तर विल यू ऍक्सेप्ट दॅट टेक्नॉलॉजी, विल यू अडॉप्ट दॅट टेक्नॉलॉजी? आणि हे सगळं तुमच्या मोबाईलमध्ये आहे. फक्त ते तुम्हाला कसं यूज करायचं ते फक्त तुम्हाला जाणायचं. तर बेसिकली तुम्हाला जर बर्थडे विशेष करायचे, आता मी एका साहेबांसोबत बोलत होतो, एका डिफरंट लँग्वेजमध्ये तुम्हाला बर्थडे विश करायचे, अरब लँग्वेजमध्ये फॉर एक्झाम्पल, तुम्हाला येत नाही. तुम्ही त्याला म्हणा की आय वॉन्ट द मेसेज, दिस इज द पर्सन अँड ही इज माय फ्रेंड. ठीक आहे, मराठीमध्ये लिहा, कुठल्याही लँग्वेजमध्ये लिहा आणि त्याला म्हणा की मला बर्थडे विशेषचा मेसेज पाहिजे. पटकन बनवून देतो. लिगल ऑथॉरिटीजचे जे कम्युनिकेशन आहे BMCला तुम्हाला द्यायचे आहे, मला या व्यक्तीला असं हे द्यायचं आहे, पटकन तो बनवून देईल. तुम्ही ऍड्रेस वगैरे टाका, पूर्ण लिहून देईल. त्याला तुम्हाला हे नाही सांगायचं आहे. फॉर एक्झाम्पल आता सोसायटीमध्ये आम्हाला पासपोर्ट रिक्वेस्ट येत राहतो. पासपोर्ट एनओसी साठी पोलिसांना लेटर लिहायचं, विच इज व्हेरी कॉमन. सो यू विल पुट द नेम. ठीक आहे, मी या सोसायटीचा व्यक्ती आहे वगैरे, मला पासपोर्टसाठी एनओसी पाहिजे. तो पूर्ण ड्राफ्ट बनवून देईल तुम्हाला विदिन सेकंड्स, नॉट इवन मिनिट्स. समजलं ना? दिस इज द पॉवर ऑफ एआय. सो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला हा पॉवर यूज करणं गरजेचं आहे. कारण आता मी थोडं मागे जातो. आपण आता सध्या इंडस्ट्री रिव्होल्युशन 5.0 मध्ये पदार्पण केलेलं आहे. इंडस्ट्री रिव्होल्युशन म्हणजे औद्योगिक क्रांती. 17व्या दशकामध्ये जेव्हा वाफेचा शोध लागला तेव्हा वाफेवर चालणारे इंजिन वगैरे बनले. तेव्हा कापड व्यवसाय वगैरे सुरक्षित हा मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. तो जवळपास 1740 ते 1870 पर्यंत राहिला. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटीचा शोध लागला. इलेक्ट्रिसिटीचा शोध लागल्यामुळे इलेक्ट्रिसिटीवर चालणारे मास प्रोडक्शन, इंडस्ट्रियलायझेशन सुरू झाले. तो पिरियड राहिला जवळपास 1860 ते 1960 ते 70 अशा दरम्यान. त्याच्यानंतर एक नवीन आविष्कार झाला, तो आहे कम्प्युटर. संगणकाचा आविष्कार झाला 1969च्या दरम्यान. ठीक आहे, रफली अराउंड. तर त्याच्यामध्ये सगळं प्रोसेसिंग युनिट वगैरे सगळे यायला लागले, बरोबर. त्याच्यामध्ये तुमचा जो अॅनालॉग डेटा आहे त्याला म्हणतात डिजिटायझेशन.
डिजिटायझेशन. अॅनालॉग डेटा जो होता तो एक स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये डिजिटायझेशनच्या स्वरूपात तो कम्प्युटरमध्ये यायला लागला. 2000च्या दरम्यान इंटरनेटचा आविष्कार झाला. सो वी मूव टू इंडस्ट्री 4.0. इंटरनेट आल्यामुळे सगळ्या गोष्टी चेंज. मोबाईल ऍप, स्मार्टफोन, एक नवीन रिव्होल्युशन व्हायला लागलं. क्लाउड कम्प्युटिंग वगैरे वगैरे वगैरे. आता आपण इंडस्ट्री 4.0 ला म्हणतात डिजिटलायझेशन. वी मूव फ्रॉम डिजिटायझेशन टू डिजिटलायझेशन. नाउ वी आर एंटरिंग इन हायपर पर्सनलायझेशन. रोबोटिक इरा. वी विल वर्क विथ रोबोट्स. ठीक आहे. तर इंडस्ट्री 1.0 ला जवळपास 150 वर्ष लागली. इंडस्ट्री 2.0 ला 70 ते 80 वर्ष लागली. इंडस्ट्री 3.0 ला 30 ते 35 वर्ष लागली. इंडस्ट्री 4.0 ला जवळपास 15 ते 20 वर्ष लागली. आता जी रिव्होल्युशन होणार आहे ती येत्या 5 वर्षामध्ये होणार आहे. आणि जेव्हा जेव्हा रिव्होल्युशन होते तेव्हा तेव्हा डिसरप्शन होते. काही एक ठराविक लोक जे आहेत त्यांचे जॉब जातात कारण ते अपग्रेड करत नाही आणि नवीन लोकांना संधी भेटते. परंतु ही जी आता जी टेक्नॉलॉजी जी बनलेली आहे, जसं मी म्हटलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज ह्युमन लाईक कॅपॅबिलिटी इन नॉन ह्युमन्स. ओके, दिस इज अ सिम्पल डेफिनेशन. सो ही कॅपॅबिलिटी आता यावर्षी, आता याच्यामध्ये 3 फेज आहेत. जनरेटिव्ह एआय. जनरेटिव्ह एआय 2 वर्ष चाललेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ऑडिओ, टेक्स्ट वगैरे हे जे आपण बोलतोय ते झालेलं आहे. आता आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स येणार आहे. आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स म्हणजे माणसामध्ये जी क्षमता आहे, इव्हन थिंकिंग पॉवर, दॅट इज गेटिंग डेव्हलप्ड इन रोबोट्स. आणि त्याचा एक एक्झाम्पल आहे, टेस्लानी त्यांचं रोबोट लॉन्च केलेलं आहे. तो रोबोट आता अमेरिकेमध्ये घराघरामध्ये त्यांचे काम सगळ्या प्रकारचे. आणि तो पॉवरफुल का बरं आहे? आपल्या दिमागाची क्षमता फक्त आपल्या एक्सपिरियन्सनुसार आहे, आपल्या टॅलेंटनुसार. त्याच्याकडे जगाचा डेटा आहे. त्या जगाच्या डेटावरून त्याला लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणतात. त्या जगाच्या डेटावरून त्याला माहिती पडते की काय ऍक्शन घ्यायची आहे कोणत्या सिच्युएशन. आतापर्यंत ही कॅपॅबिलिटी नव्हती की तो लर्न करू शकेल, अपग्रेड करू शकेल. परंतु आता ती कॅपॅबिलिटी पण डेव्हलप झालेली आहे. समजा काही चुकीचं आहे तर तो त्याला नेक्स्ट टाइम तो रिपीट करत नाही. सो यावर्षी AGI लॉन्च होणार. ओके, म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या, एक अशी शक्ती निर्माण झाली आहे जी माणसाच्या इंटेलिजन्सला टक्कर देत आहे. आणि ती 24 तास काम करू शकते. आपण 8 तास काम केलं, नंतर आपण झोपतो. आपल्याला बऱ्याच बॉस सोबत आपली ऑर्ग्युमेंट होते, अरे यार तो काही ऑर्ग्युमेंट नाही करणार. त्याला इन्स्ट्रक्शन दिले आहे की बाबा तू हे कर, तू करत बस. स्वतःला रिचार्ज करेल, पुन्हा करेल. सो व्हॉट आय मीन टू से, दिस इज सो मच डेंजरस दॅट अवर जॉब्स आर ऑन टॉस. कारण रोबोट्स लावले. आता समजा एक हे राहते, मंडी असते ना, होलसेलचं मार्केट आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे कांदे वगैरे ते सेग्रिगेट करतात. आजच्या तारखेला काय होते, एक व्यक्ती असतो तो चेक करतो, बरोबर. आता एक रोबोटिक छोटीशी मशीन बनलेली आहे चायनाने बनवून. त्याच्यामध्ये तो चेक करतो, त्याच्यामध्ये पॅरामीटर्स आहेत, चेक करतो आणि फटाफट तो सेग्रिगेट करतो. त्याचा खर्च खूप कमी आहे. तर माणसं का बरं तिथे लावले? आता आय वॉज टॉकिंग अबाउट रिअल इस्टेट रिफॉर्म्स, ज्याच्यामध्ये एंटायर बिल्डिंग विल बी कन्स्ट्रक्टेड बाय AI युझिंग द टेक्नॉलॉजी 3D प्रिंटिंग. 3D प्रिंटिंग हे फक्त प्रिंटिंगसाठी नाही आहे, इट इज अ व्हेरी बिग टेक्नॉलॉजी. आणि त्याचे एक्सपेरिमेंट रिलेटिव्हली केले आहे बँगलोरमध्ये, काही मंदिर वगैरे बनवण्यासाठी. जर इथे एक जरी बिल्डिंग AI नी बनली तर तुम्हाला एक सांगतो, लाखो जे वर्कर्स येतात ना आपल्या इथे मायग्रेट, त्यांचे जॉब्स. बिकॉज AI इज नॉट गोइंग टू वेस्ट अ सिंगल एक्स्ट्रा किलो मटेरियल पण नाही वेस्ट करणार आहे. इट इज गोइंग टू डिझाईन द बिल्डिंग इन द वे इट हॅज बीन डिफाईन्ड, यु नो. सो त्यामुळे हे खूप मोठे रिव्हॉल्युशन्स आता येत्या काळामध्ये होतात.
आणि नेक्स्ट याच्यानंतर AGI नंतर काय येणार? इट इज प्रेडिक्टेड बाय 2029 or 2030 that we will be having super intelligence, artificial super intelligence. रोबोट मध्ये एवढी क्षमता येणार आहे की जगामध्ये जेवढे लोक आहेत त्याच्यापेक्षा जास्त त्याला इंटेलिजन्स राहणार. म्हणजे ही विल सरपास ह्युमन्स अँड ही विल टेक इट्स ओन डिसिजन. तुम्ही ते रोबोटचे ते रजनीकांतचे वगैरे मूवीज बघितले आहेत ना, दॅट इज अ रियालिटी. तर फ्युचर मध्ये काय होणार आहे? रोबोट्स विल फाईट विथ अस. दॅट इज गोइंग टू हॅपन. वी मेड रोबोट्स अँड दे आर गोइंग टू, ते म्हणतील की यू आर युजलेस, यू डोंट नीड, यू आर नो मोर नाव. आय मीन देर इज नो नीड ऑफ यू, वाय वी शुड कीप यू. आज जे वॉर होत आहे युक्रेन आणि रशियामध्ये, ते पण रोबोटिक वॉर सुरू आहे. कळलं का? ड्रोन्स वगैरे जे अटॅक आहेत, जे वेपन्स यूज होत आहेत, सगळे AI बेस्ड वेपन्स. म्हणून युक्रेन इज फायटिंग अ व्हेरी बेटर वे विथ रशिया. सो दीज आर द थिंग्स विच आर गोइंग टू हॅपन इन नेक्स्ट फ्यू इयर्स. नाव या सगळ्या गोष्टी होत आहेत. ओके, अमेरिकेने याच्यामध्ये वरचढ भूमिका घेतलेली आहे. 2016 पासून अमेरिका याच्यावर काम करत. चायनाने पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग हब बनवलेलं. आता इथे प्रेझेंटेशन नाही म्हणून, नाही तर मी तुम्हाला दाखवलंच ते व्हिडिओ. चायनाने पण आपल्याला पूर्ण जगामध्ये जेवढे मशीन जातील ना यायचे, ते सगळे चायनामधून जातात. मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरिंग हब उभे केले. अमेरिकेमध्ये लोकसंख्या कमी आहे, 35 करोड. तिथली लोकसंख्या मला वाटतं आता एक जनरेशन पण कमी आहे, बर्थ रेट हे कमी आहे. तर त्यांना असे लोक पाहिजे की हे जे सगळे जे कामं आहेत, दॅट कॅन बी डन बाय समबडी, सम मशीन, अँड दे हॅव डेव्हलप्ड. बट इन इंडिया द सिच्युएशन इज नॉट लाईक that. They are building that technology, but the maximum impact is on Indians. मी सांगितलं तुम्हाला 2-3 एक्झाम्पल, बरोबर? त्याच्यातही लाखो करोडो जॉब्स डिसरप्ट होणार आहेत आणि ही रियालिटी आहे. कारण जो AI शिकणार नाही, जो AI यूज करणार नाही, एक व्यक्ती पत्र लिहायसाठी 2 तास लावतो, एक व्यक्ती एका मिनिटामध्ये पत्र लिहितो ना, तर कंपनी काय म्हणेल? दिस गाय इज मोर इफेक्टिव्ह, वाय आय शुड हायर यू, यू आर फायर्ड. तेच होत आहे. त्याचे फायरिंग वगैरे आता कंपनीमध्ये होत आहे. का बरं? त्याच्यामध्ये. सो मोठा हे लक्षात ठेवा, प्रत्येकाने आता AI शिकणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच मी आता जो चीफ डिजिटल आणि AI ऑफिसर प्रोग्राम फ्रॉम द रेप्युटेड नंबर 1 इन्स्टिट्यूट अक्रॉस द वर्ल्ड, ISD हैदराबाद मध्ये करतोय. सो आय वॉन्ट टू नो दॅट सम कॉर्पोरेट्स, बिकॉज देर आर मेनी digital officers from many organizations who are part of our course. What I observed, some people are doing something there, but on ground nobody is there. So that is the reason I decided that I should work on this part and I should simplify this for everyone. आणि त्याच्यासाठी मी AI शिकायसाठी काय काय गोष्टी लागणार आहे त्यासाठी मी बुक्स लिहिले आहे. ही एक पुस्तक आहे, तिचं नाव आहे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. ही इंजिनिअरिंगची पुस्तक नाही. CBSEच्या कोर्समध्ये प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग ही 5वी, 6वी, 7वी पासून सुरू झालेली. आणि सिन्स वी आर इन दिस फोरम, I will request Maker Sahib that this subject need to be taught to the students starting from 5th, 6th, 7th in our government schools. This is very important. माझी मुलगी 4थ्या वर्गामध्ये आहे. तिला मी सांगितलं बेटा असं, तिच्याकडे फोन आहे, तिला सांगितलं बेटा असं असं. ती मला प्रश्न नाही विचारत होता. माझा गड बसला होता, पटकन सर्च केलं तिने काय करायचं. पापामध्ये तू मी हे कुळला करामध्ये, मीठ टाकामध्ये, एवढं अमाऊंट टाकामध्ये. सो यू गॉट इट द द एडव्हान्समेंट विच इज हॅपनिंग. सो दिस नीड टू बी लर्न बाय एव्हरीवन. तर याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, याच्यामध्ये 100 पेक्षा जास्त ते जे प्रॉम्प्ट म्हणजे सिम्पल आहे, हाऊ टू कम्युनिकेट विथ AI. AI मध्ये तुम्हाला लिहायसाठी काय करावं लागेल त्याच्यावर आधारित ही पुस्तक आहे. ही पुस्तक सगळ्या एज ग्रुपसाठी आहे. मी जेव्हा पब्लिश केली आमच्या सोसायटीमध्ये, तुम्ही गडकरींना ओळखत होता, तर गडकरी मॅडम या वयात ओळखतात, 80 वर्षाचे आहेत. त्या म्हणाले माझ्या म्हणजे वाय आय शुड यूज इट, माझं झालं आता सगळं ठीक आहे. मग मी त्यांना भेटलो, म्हटलं बघा तुम्हाला काही प्रॉब्लेम झाले, मागे मध्यंतरी
म्हटलं तुम्ही ते पेपरवर लेटर लिहिलं, ते लेटर लिहायला तुम्हाला किती विचार करावा लागेल. मी त्यांना लेटर लिहून दिलं. सो दे वर लाईक यू नो ऑन द सेकंड वे. अरे बापरे होते. सो दिस इज हॅपनिंग. सो याची गरज, एआयची गरज प्रत्येक व्यक्तीला आहे प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी. आता मी जो अभ्यास केला मागच्या 1-1.5 वर्षापासून मी डेडिकेटली जवळपास जे पण आहे इंडस्ट्रीमध्ये एआय रिलेटेड त्याच्यावर मी अभ्यास केलेला. जवळपास 200 ऍप्लिकेशन्सवर मी काम केलं. आता माझी कंपनी पण लॉन्च होणार आहे जी एआय एजंट्स बनवते. ठीक आहे, तर ते पण काही दिवसांनी या विषयासंदर्भात. तर ही पुस्तक त्याच्याबद्दल आहे. दिस इज द स्टार्टिंग पॉईंट फॉर एआय. नंतर आम्ही बिल्डिंग अ करिअर जे मुलांसाठी काय केलं पाहिजे. प्रत्येकाने एआय, जसं कम्प्युटर होतं ना, प्रत्येकाने कम्प्युटर शिकणं गरजेचं आहे, तसं प्रत्येकाने एआय शिकणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये जे कॉर्पोरेट एम्प्लॉईज आहेत त्यांनी काय केलं पाहिजे, आणि जे मुलं आता वळणावर जात आहेत म्हणजे त्यांना करिअर गायडन्स पाहिजे, तर त्याच्यामध्ये तर दिस इज ऑल अबाउट दॅट, बिल्डिंग अ करिअर इन एआय. नंतर मग अजून एक पुस्तक आहे. ही पुस्तक आहे 100 एआय टूल्स फॉर एव्हरीवन, जे माझं रिसर्च आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला कुठले कुठले टूल्स यूज केले पाहिजे. तुम्ही मोबाईल ॲप यूज करताना यू चेंज इट विथ द एआय टूल्स. अँड नाव आफ्टर दिस इयर यू विल चेंज इट विथ एआय एजंट्स. एजंट्स विल बी देअर फॉर एव्हरीथिंग. ठीक आहे, फॉर डुईंग पर्टिक्युलर टास्क. सो याच्यामध्ये आम्ही 100 पेक्षा 119 बेस्ट टूल्स याच्यामध्ये लिस्ट डाऊन केलेले आहेत. तर ते तुम्हाला लर्न करणं गरजेचं आहे. जसं कोणतरी म्हटलं आता की आम्ही मोबाईल ॲपमध्ये कुठेतरी ॲपमध्ये टाकतो आणि ते तुम्हाला आउटपुट येतं. तुम्हाला एआय टूल्स शिकवून तुम्ही कुणाचेही इमेजेस बनवू शकता. तुम्ही जसं मी सॉन्ग म्हटलं, सॉन्ग बनवू शकता, काहीही करू शकता एआय. आणि अजून एक चौथीची पुस्तक आहे 10x प्रोडक्टिव्हिटी. तुमची जी रुटीन आहे 10xचा अर्थ, तुम्ही जर कुठलं काम 10 तासात करता तर 1 तासामध्ये कसं होईल. दिस बुक इज ऑल अबाउट दॅट. सो दिस इज अ कम्प्लीट बंडल विच इज बिल्ड फॉर मास्टरिंग एआय. आणि माझे व्हिडिओज वगैरे पब्लिश होतात युट्यूब वगैरेवर, आणि मी ऍक्च्युली त्याच्यामध्ये एकच एम्फसाइज केलेलं आहे, प्रत्येकाने एआय शिकणं गरजेचं आहे. आणि दिस इज द स्टेप. आणि प्रत्येकाने इंस्टाग्रामवर 10-10 सेकंडचे आपण जे रील्स बघतो ना, त्याच्याने तुमचा फोकस, तुमचं इंटेलिजन्स डाऊन होतं. यू शुड नॉट डू दॅट. बिकॉज तुम्ही आता इथे फोकस करून लक्ष देऊन ऐकत आहे, बरोबर, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे आउटपुट आहे दॅट इज मोर बेटर दॅन कॉन्स्टंट शिफ्टिंग युअर सेल्फ आफ्टर 10 सेकंड. तुम्ही बुक्स रीड केले पाहिजे. इलॉन मस्कनी स्पेसएक्सची कंपनी बनवली. त्यांनी काय म्हटलं, त्यांनी 1 वर्ष बुक्स रीड केले. त्याला काही नॉलेज नव्हतं. त्यांनी रीड केलं आणि त्याला एवढं इंटेलिजन्स आलं त्याच्यामध्ये की ही बिल्ड स्पेसएक्स कंपनी वेअर इट लॉन्चेस युअर रॉकेट्स. सो बेसिकली दिस इज हाऊ एआय इज गोइंग टू इम्पॅक्ट युअर लाईफ. सो एव्हरीबडी शुड लर्न एआय. मी या ठिकाणी सन्माननीय जयंतजी देशमुख यांनी सुंदर मार्गदर्शन केलं. खूप सुंदर विषय होता, परंतु ते पूर्ण सेशन होऊ शकते आणि त्याचा भारी अभ्यास आहे त्याच्यावरती. तर आपण त्याचा छोटा सन्मान करूया. जयंत देशमुख अत्यंत कमी वयामध्ये एका मध्यमवर्गीयातून एवढी उंच भरारी घेणारा आमचा जयंत हा आमच्या जोगेश्वरी विधानसभेचा याचा विशेष कौतुक आहे आणि त्याचे नक्कीच फायदा सर्वांना नक्कीच होईल. धन्यवाद जयंत, तुझ्या उपस्थितीबद्दल या लोकप्रतिनिधी शिबिरामध्ये तुझा अत्यंत मोलाचा भाषण. धन्यवाद.